नमस्कार रसिक प्रेक्षक हो, मी निकिता उमेश रत्नपारखे। मी तुमच्या पुढे काही कविता सादर करणार आहे। ह्या कविता असतील 2005च्या किंवा त्यापूर्वीच्याही, ज्या स्त्रीवादी कविता आहेत, विद्रोही आहेत थोड्या। पण विचार केला की हे असं साहित्य पडून राहण्यापेक्षा ते तुमच्या पुढे सादर केलेलं कधीही चांगलं आहे। कारण कदाचित तेव्हा माझा विचार हा एकतर्फी असेल, पण मला जे जाणवलं, जे भोगलं, त्यानुसार जो दृष्टिकोन माझा तेव्हा निर्माण झाला, तो दृष्टिकोन आणि ते विचार त्यांचा मी आदर करते आणि म्हणूनच त्या कविता तुमच्यापुढे सादर करणार आहेत। त्यातली पहिली कविता आहे, आता अशक्य झालंय। आता अशक्य झालंय या दळभद्री कोलाहलात श्वास घेणं। आता अशक्य झालंय या दळभद्री कोलाहलात श्वास घेणं आणि माणसाच्या माणूसपणावर विसंबून राहणं। आता अशक्य झालंय या दळभद्री कोलाहलात श्वास घेणं आणि माणसाच्या माणूसपणावर विसंबून राहणं। स्वार्थानं बरबटलेली त्यांची तत्त्व आपली मांडणं, स्वार्थानं बरबटलेली त्यांची तत्त्व आपली मानणं आणि आपल्या तत्त्वांचा आपणच खून करणं। आता अशक्य झालंय, आता अशक्य झालंय या समाज नावाच्या चिखलात गुदमरत जगणं। आता अशक्य झालंय या समाज नावाच्या चिखलात गुदमरत जगणं आणि निगरगट्टांनी केलेल्या जखमा झाकून ठेवणं आणि निगरगट्टांनी केलेल्या जखमा झाकून ठेवणं। आता अशक्य झालंय, आता अशक्य झालंय लग्नवेदीचा वधमंचक होताना पाहणं। आता अशक्य झालंय लग्नवेदीचा वधमंचक होताना पाहणं आणि काळ्या पोथीच्या साक्षीनं कुणाच्या ओलीस राहणं। आता अशक्य झालंय, आता अशक्य झालंय सीता सावित्रीच्या कथांनी स्वतःचं थिटेपण मोठं करणं। आता अशक्य झालंय सीता सावित्रीच्या कथांनी स्वतःचं थिटेपण मोठं करणं आणि त्या आगवात्सल्य करुणेचं प्रतीक होऊन राहणं। आता अशक्य झालंय, आता अशक्य झालंय स्वतःचं प्रारब्ध त्यांच्या हवाली करणं। आता अशक्य झालंय स्वतःचं प्रारब्ध त्यांच्या हवाली करणं आणि ओसाड माळासारखं भकास होऊन राहणं। आता अशक्य झालंय, आता अशक्य झालंय आई आजीसारखं मळलेल्या वाटेनं चालणं। आता अशक्य झालंय आई आजीसारखं मळलेल्या वाटेनं चालणं आणि त्यांच्यासारखं उपऱ्या जमिनीमध्ये जगणं। आता मात्र मला एकच शक्य आहे, आता मात्र मला एकच शक्य आहे, झंझावात होऊन बाहेर पडणं आणि नव्या वाटा धुंडाळत रानभरी होणं। कारण मला अशक्य होतंय या दळभद्री कोलाहलात श्वास घेणं आणि माणसाच्या माणूसपणावर विसंबून राहणं आणि माणसाच्या माणूसपणावर विसंबून राहणं। लेखन आणि अभिवाचन निकिता रत्नपारखे। धन्यवाद।